श्री स्वामी समर्थ. आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळात करावयाची सेवा व पाळावयाची आचारसंहिता. दीपावलीचा काळ हा माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिउच्च काळ आहे. हे दीपावली संच तुम्हाला कुठल्याही केंद्रात किंवा धार्मिक दुकानात मिळून जाईल. याच्यात शुद्ध गाईचं गोमूत्र आहे, नंतर पंचगव्य आहे, 16 कमळगठ्ठ्याचे मणी आहेत, हिना अत्तर, पिवळी मोहरी, आपल्या गुरुपीठातील नवचंडीची रक्षा आहे. यावर्षी दीपावली संच थोडं वेगळं आलेलं आहे. त्याच्यात लक्ष्मी कुबेर पोटली पण आहे. गुरुपीठातील सिद्ध केलेला 1 रुपयाचा कॉईन पण आहे. गुरुपीठातील आयुर्वेदिक सुगंध उटणे, दिवाळीच्या काळात किंवा रोजही लावलं हे उटणं. या उटण्यामुळे त्वचेचे विकार, कफ, वात यासारखे आजार बरे होतात आणि दिवसभर मनही प्रसन्न राहतं. हे सुगंधी उटणं रोज लावल्यास खूपच चांगलं. पंचगव्य रोज लावल्याने किंवा ह्या 8 दिवसात किंवा अमावास्येला लावल्याने, पंचगव्य रोज किंवा अमावास्येला लावल्याने आपल्या मनात येणारे वाईट विचार असंख्य प्रमाणात खूप कमी होतात. म्हणून हे पंचगव्य रोज वापरल्यास खूप चांगला फरक जाणवतो आपल्याला. कमळगठ्ठ्याचे मणी रोज संध्याकाळी आपल्या उजव्या हातात 2 कमळगठ्ठ्याचे मणी घेऊन त्यावर 16 वेळा षोडशी मंत्र, 1 माळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्म मंत्र म्हणायचा आहे. ही सगळी माहिती तुम्हाला त्याच्यात दिलेला आहे. त्याच्यात सगळी माहिती मिळून जाईल. नंतर केंद्रातील यज्ञाची विभूती व पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घेऊन रक्षा आणि पिवळी मोहरी एकत्र करून 11 वेळा वल्गा सुक्त, 11 वेळा कालभैरव अष्टक तसेच 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करून रोज संध्या आपल्या घराच्या प्रत्येकी कानाकोपऱ्यात ही रक्षा आणि मोहरी टाकायची आहे. ज्या घरात दिवाळीच्या वेळी 8 दिवस ही सेवा होते त्या घरात अलक्ष्मी निघून घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. अष्टमी ते अमावास्यापर्यंत आपल्या घरात थोडं थोडं हे गोमूत्र शिंपडायचं आहे. जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही. यासाठी सायंकाळी घरात गोमूत्र शिंपडावे. अष्टमी ते अमावास्यापर्यंत आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक करून 1 किंवा 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. देवीचा टाक स्वच्छ पुसून नंतर हे अत्तर लावायचं आहे. या 8 दिवसात आपल्याला आपल्या कुळदेवीच्या टाकावर रोज दिवसभरात जसा वेळ मिळेल तसं त्या टाकावर 5ही बोटांनी कुंकुमार्चन 108 वेळा 9 मंत्र म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे आणि ते कुंकू आपणच वापरायचं. पितृदोष किंवा वास्तुदोष, कुटुंबात कुलदेवीची सेवा नसणे, प्रत्येक घरात सतत भांडण होणे यामुळे अलक्ष्मी घरात प्रवेश करते. ज्या घरात संस्कार होत नाही त्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाही. प्रत्येकी शनिवारी घराची साफसफाई करावी. यामुळे अलक्ष्मी निघून आपल्याला या 8 दिवसात लक्ष्मीला आव्हान करायचं आहे. लक्ष्मी मातेला आपल्या घरी बोलवायचं आहे. म्हणून खूप छान अतिशय लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला याच्यात सगळी माहिती मिळून जाईल. कुठली सेवा कशी करायची व केव्हा करायची, याच्यात धनत्रयोदशी केव्हा व कशी पूजावी ते पण माहिती दिलेली आहे. आपल्या पितरांसाठी यमदीपदान केव्हा करावे हे पण सांगितलं आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी कुठली सेवा व उपाय करायचे हेही त्याच्यात दिलेलं आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबीज सगळी माहिती याच्यात दिलेली आहे. दिवाळीमध्ये 8 दिवस आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ गाईचे पद्म व लक्ष्मी पद्म रांगोळी काढायची आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गाईचे पावले व लक्ष्मीची पावले काढून रांगोळीवर हळद कुंकू अक्षता व्हावे. या रांगोळीने पण आपल्या घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो. ही सेवा आपल्याला काला अष्टमी 13 तारखेपासून तर नरक चतुर्दशीपर्यंत करायची आहे. खूप अतिशय प्रभावी लक्ष्मीची सेवा आहे. ती आवर्जून सगळ्यांनी करा. ही सेवा केल्याने वर्षभरात आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. अलक्ष्मीचा नाश होऊन लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून दिवाळीच्या आधी 8 दिवस ही सेवा आवर्जून करा. हे दीपावली संच घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा. प्रत्येक वेळी सगळेजण ही सेवा करतात
त्यांना खूप छान अनुभव येतात वर्षभरातून. म्हणून यावर्षी दीपावली संच खूप कमी आहेत. लवकरात लवकर जवळपासच्या केंद्रात जाऊन हे संच लवकर घ्या. ही सेवा प्रत्येक स्वामी सेवेकरी दरवर्षी करतात आणि प्रत्येकाला खूप छान अनुभव येतात. म्हणून तुम्ही एकदा ही सेवा करून बघा, काय अनुभव येतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.